नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमस्कार. आज आपण शिवकथेला शिवपुराणाला प्रारंभ करणार आहोत. शिवपुराणाचा प्रारंभ करताना ही कथा का सांगायची आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. निष्कल रूप असलेल्या शिवाची कथा, शिवाचं चरित्र आपण का जाणून घेणार आहोत? म्हणजे उगाच अॅनालायझरवर व्हिडिओची संख्या वाढली पाहिजे म्हणून कथानक आपल्याला सुरू करायचं आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर अजिबात तसा हेतू माझा नाही. वेगवेगळ्या कथा सांगत असताना एक हेतू मी बाळगतोय, तो म्हणजे त्या मूळ कथा जशास तशा आपल्याला समजाव्यात, त्यातले गूढ अर्थ, गर्भित अर्थ आपल्या लक्षात यावेत. आणि मुळात ज्या कथा सांगितल्या गेल्या आहेत त्या का हे कळावं, त्या आजही कशा संबंध ठेवून आहेत हे लक्षात यावं, यासाठी हा कथा सांगण्याचा कार्यक्रम. त्यामुळं संहिता वाचन, संस्कृत श्लोक सांगणे या असल्या गोष्टींच्या मध्ये आपण अडकून पडणार नाही आहोत. म्हणजे एक कथाकार मध्येच भजन, मध्येच अजून काहीतरी वेगळं असं करत करत दिवसभर ही कथा सांगत असतात. दिवसभरातले खरं तर 4 तासच ही कथा चालू असते आणि त्या 4 तासामध्येही मध्येच भजन असतात, मध्येच काही असतं आणि त्यातून ते आपल्याला छान वाटतं. मला छान वाटण्याचा हेतू नाही आहे इथे सांगताना. छान काय आहे हे समजणे हा आपल्या कथा सांगण्याचा हेतू आहे. तुम्हाला आठवत असेल, प्रत्येक कथेला प्रारंभ करताना ही का सांगितली गेली आहे हे आपण सांगत आलो. म्हणजे भगवंतांना हे माहीत होतं की संभवामी युगे युगेचा शब्द आपण दिला असेल तरीही प्रत्येक युगात आपण जन्म घेऊच असं नव्हे. दशावताराची कथा सांगितली जाते आणि त्या कृष्णावतारानंतरचे आलेले सगळे अवतार किंवा असलेले सगळे अवतार हे प्रत्यक्ष रूपापेक्षा या जगाच्या कल्याणासाठी उपस्थिती दर्शवून भक्ती हा मार्ग सांगतात, नामस्मरण हा मार्ग सांगतात. म्हणजे सनकादी ऋषींना किंवा शुकाचार्यांनी शुकमुनींनी जेव्हा कथा सांगितली, आपण त्या नैमिषारण्यातल्या कथा ऐकतो, अन्य ठिकाणच्या कथा ऐकतो आणि त्या कथांच्या मध्ये एक गोष्ट दिसते की जेव्हा कलियुग येईल तेव्हा कलियुगात प्रत्यक्ष देव अस्तित्वात असणार नाहीये, अवतार कार्य असणार नाहीये. अशा वेळी सामान्य जनांना मार्गदर्शन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. या मार्गदर्शनासाठी हरीची कथा, हराची कथा, शिवाची कथा, वैष्णवाची कथा, गजाननाची कथा या सगळ्या कथा तर तारक रूपामध्ये असणार आहे. त्यामुळं या कथांचं श्रवण ईश्वराच्या अस्तित्वाची आठवण करून देण्यासाठी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. गंमत काय होते, जेव्हा अशा कथा श्रुती, स्मृती, पुराणोक्त याच्यामधून यायला लागतात, श्रुतींच्या मधून, पुराणांच्या मधून यायला लागतात, तेव्हा त्या कथांचे वेगवेगळे अर्थ सांगितले जातात. मग या अर्थांच्या मध्ये मूळ कथांचा हेतूच बदलून जातो. अशा कथांचा हेतू बदलू नये आणि जे होतं ते आपल्या समोर यावं हेच यामागचा सांगण्याचा हेतू आहे. मंडळी, तुम्हाला मी काही म्हणजे मला कुठल्या कथावाचकांच्या वरती टीका करायची नाही आहे. ते चूक आहेत, कोण बरोबर आहे हे मला सांगायचं नाही आहे. कारण सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जे जे म्हणून काम करतायत त्यांचं काम खरोखरच वंदनीय आहे, आदरणीय आहे. पण या कामाच्या सोबत जेव्हा व्यवसाय येतो, जेव्हा या कथांच्या मधली मिथकं
खोट्या कथा प्रमुख पात्र बनून येतात तेव्हा अडचण होऊ लागते. म्हणजे शिवाची कथा सांगायची आहे तर खरी कथा सांगा ना, खोटं कशाला सांगायचं. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे एक महामृत्युंजय श्लोक आहे. या महामृत्युंजय श्लोकाच्या मध्ये गडबड अशी होते की आम्हाला असं वाटतं की हा महामृत्युंजय श्लोक म्हटल्याबरोबर आम्हाला मरण येणार नाही, आम्ही मृत्यूवर विजय मिळवू असा विश्वास आमच्या मनामध्ये असतो. माझा पहिला प्रश्न असा आहे की जर कोणी संत तुम्हाला किंवा एखादा साधू तुम्हाला मृत्युंजय श्लोक म्हटल्यानंतर मृत्यूवर विजय मिळवता येईल, तुम्हाला मृत्यू येणार नाही असं सांगणार असेल तर हे मिथक पसरवलं जात आहे, हे खोटं सांगितलं जात आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा मंत्र म्हटल्याबरोबर तुमचा मृत्यू टळेल असं जर कोणी तुम्हाला सांगणार असेल तर ते गैर आहे, चूक आहे. कारण मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ते असं सत्य आहे की त्याला कधीच टाळता येत नाही. म्हणजे भगवान शिव, ब्रह्मा आणि भगवान विष्णू या तिघांनी मिळून सृष्टीची रचना करताना जन्मासोबतच मृत्यू निश्चित करून ठेवलेला आहे. आणि जेव्हा देव जन्मासोबत मृत्यू निश्चित करून ठेवतो तेव्हा त्याला टाळणारे आपण कोण? काळाचा महिमा हा असा आहे की त्याला कोणालाही टाळता येत नाही. कालचक्र आपल्या गतीने चालत राहतं. ना कालचक्राला थांबवता येतं ना कालचक्राला बदलता येतं. जे ठरलंय, जे विधी लिखित आहे, जे लिहिलेलं आहे ते होतच असं आपण म्हणतो. जर मृत्यू आपल्याला निश्चित आहे तर आपण कसा बरं टाळू शकू? बरं, गंमत अशी की रामचंद्रांना अवतार कार्य संपवावं लागलं, भगवान श्रीकृष्णांना अवतार कार्य संपवावं लागलं. म्हणजे देव जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेव्हा तेव्हा अवतार कार्य संपवून गेले. याचा अर्थ असा आहे की अवतार कार्य, अवतार होतो आणि संपतो हा मनुष्य जीवाचा नियमित कर्माचा भाग आहे. आणि अशा वेळी आपण अवतार कार्य संपवता येऊ शकतं असा दावा तरी कसा करू शकतो? म्हणजे थांबवता येऊ शकतं, संपवणं असा दावा तरी कसा करू शकतो? त्यामुळे मृत्यू अटळ आहे. या अटळ असलेल्या मृत्यूला ना कोणत्या वराने थांबवता येत नाही, ना कोणत्या मंत्राने थांबवता येत नाही. आठवत असेल तुम्हाला ती कथा, ज्या कथेच्या मध्ये त्या राजाने म्हणजे भक्त प्रल्हादाच्या वडिलाने हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाच्याकडे वर मागितला. ब्रह्मदेवाच्याकडे कोणता वर मागितला? ब्रह्मदेवाला विचारलं की देवा, मला घरात मृत्यू नको, बाहेर मृत्यू नको. घरात नको, बाहेर नको. न अस्त्राने न शस्त्राने, न रात्री न दिवसा, न मनुष्याकडून न प्राण्याकडून न देवाकडून. असा मृत्यू मला येऊ देऊ नकोस. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. आणि तथास्तु म्हटल्यानंतर माजला हिरण्यकशिपू, मुलाचाही वध करू लागला. अशा हिरण्यकशिपूला नरसिंह रूपामध्ये संध्याकाळच्या वेळेला दाराच्या चौकटीवर बसून फाडला. देव मृत्यू निश्चित करतो. मग अशा वेळी मृत्युंजय मंत्र आपण जर असं म्हणत असू की मृत्युंजय मंत्राच्यामुळे आम्हाला मृत्यू टाळता येऊ शकेल, तर ते शक्य आहे का? कदापिही शक्य होणार नाही. मग मृत्युंजय मंत्र म्हणायला लावून मरण टाळता येऊ शकतं असं म्हणणारे लोक तुम्हाला फसवतायत की नाही? मग मृत्युंजय असणं काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. मृत्युंजय असणं काय आहे तर मृत्यूचं भय मनातून निघून जाणे. युद्धात जय कोणाचा होतो? ज्याला युद्धाचं भय वाटत नाही. कुरुकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, आहे ना. जेव्हा तुम्ही युद्धभूमीवर जाल आणि अफाट सैन्याला घाबरू लागाल तेव्हा युद्ध जिंकू शकाल का? अहो, लढण्यापूर्वीच हारलं ना, कुठलं जिंकलं युद्ध? तसं
मृत्यूचं भय निघून गेलं, ये खुशाल ये, हे मृत्यूचं भय निघून जाणं आहे. भीतीच निघून जाते. आपल्या मनात मृत्यूचं भयच राहत नाही. अगदी सोपं सांगू, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, म्यानात नवसळे तलवारीची पात. मृत्यूचं भयच संपलं होतं. राजांनी सांगितलंय की शत्रूचा निपात केल्याशिवाय तोंड दाखवू नकोस. 7 वीर निघाले. भयच नाही मरणाचं. हे जीवन राष्ट्राप्रती समर्पित केलं आहे, धर्माप्रती समर्पित केलं आहे. देव देश आणि धर्मापायी जेव्हा हे जीवनच समर्पित होऊन जातं तेव्हा मृत्यूचं भय उरत नाही. आणि हे मृत्यूचं भय न उरणं म्हणजे मृत्युंजय होणं. आलाच मृत्यू समोर तर हे मृत्यू मी तुझं स्वागत करतो म्हणून त्याला कवेत घ्यावं, हे मृत्युंजय होणं आहे. या भगवान शिवाच्या मृत्युंजय मंत्राच्या विषयात सुद्धा अनेक महाराजांनी अशीच गडबड करून ठेवली आहे. मुळात हा मृत्युंजय मंत्र काय आहे? ओम त्र्यंबकम यजामहे. आता त्र्यंबक काय आहे, त्र्यंबक काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. यजामहे म्हणजे याजन करतो, पूजा करतो. कोणाची? त्र्यंबकाची. यजामहे कळलं, याजन करतो कळलं, पूजा करतो कळलं. मग त्र्यंबकाची पूजा करणं म्हणजे काय आहे? हे त्र्यंबक कोण आहे? हे त्र्यंबक म्हणजे 3 लोकांचा पिता आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या 3 लोकांचा पिता म्हणजे त्र्यंबक आहे. सूर्य, सोम, अग्नी. सूर्य, सोम, अग्नी या 3 मंडलाचे ते पिता आहेत. 3ही मंडलाचे ते पिता आहेत. सत्व, रज, तम या 3 गुणांचे ते महेश्वर आहेत. सत्व, रज, तम या 3 गुणांचे ते महेश्वर. त्र्यंबक काय लक्षात ठेवा. आत्मतत्व, विद्यातत्व, शिवतत्व याचे ते स्वामी आहेत. या 3 तत्वांचे स्वामी आहेत. अशा 3 तत्वांचे, 3 गुणांचे, सूर्य, सोम, अग्नी याचे पिता असलेले, 3 लोकांचे पिता असलेल्या या त्र्यंबकाची मी पूजा करतो. आता सुगंधिम पुष्टिवर्धन काय? हे सुगंधी जसा फुलात गंध असतो, जसा फुलात गंध असतो तसा शिव सर्वात असतो. वेगळा गंध ठेवलाय का हो फुलामध्ये? एक छानसं फूल तुम्हाला दिलंय, गुलाबाचं फूल दिलंय, मोगऱ्याचं फूल दिलंय, रातराणी दिलाय, निशिगंध दिलाय. या निशिगंधात, रातराणीत, गुलाबात, मोगऱ्यात, सोनचाफ्यात वेगळा गंध कुठे असतो? जसं फूल घेतलंय, या पाकळ्या आणि हा गंध असं वेगळं दिसतं का? जसा फुलांच्या मध्ये गंध असतो तसा आपल्या सृष्टीत शिव सामावलेले आहेत. फुलांचं वैशिष्ट्यच गंध असणे आहे, फुलांची उपयोगिताच गंध असणे आहे. तसा शिव आपल्या सगळ्या सृष्टीत सामावलेला आहे. तो भूतात आहे, तो गुणात आहे, तो तत्वात आहे, तो इंद्रियात आहे, देवात आहे, गणात आहे. सगळ्यांचा सारभूत आत्मा कोण असेल तर ते शिव आहे. आणि हेच शिव पुष्टिवर्धन करतात, या सगळ्यांचं पोषण करतात, या सगळ्यांना मोठं करत असतात. उर्वारुक फळ म्हणजे एखादं फळ जसं पक्व झाल्यावर पडतं खाली, तसं आयुष्य ही पक्व झाल्यावर पडणार आहे, निश्चित काळ झाल्यावर पडणार आहे. पण पुन्हा नव्याने उगवून येण्याची क्षमता त्या फळाच्या मधल्या बियांमध्ये असते. तशी पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची, नूतन जीवन प्राप्त करून घेण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये आहे. जर मी पुन्हा येणार आहे तर आता जाण्याचा विषाद का करू? त्यालाही आपल्या राजकारण्यांच्या प्रमाणे मृत्यूला ठामपणे सांगता आलं पाहिजे, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हा जो मी पुन्हा येईन वाला भाव आहे ना, तो मृत्यूचं भय घालविणारा भाग आहे. आमच्या लक्षात हे येत नाही. आम्ही
आजारी पडलेल्या माणसांच्या समोर 5-10 ब्राह्मण लावून त्याची आराधना करू लागतो, आवर्तनं करू लागतो आणि या आवर्तनाच्या मध्ये देव कळेल अशी अपेक्षा व्यक्त करू लागतो आणि मग तिथे खरी गडबड होऊ लागते. ईश्वराच्या प्राप्तीसाठी, शिवाच्या प्राप्तीसाठी हा जो मृत्युंजय मंत्र आहे ना, तो समजून घेणं आवश्यक आहे. मला वाटतं हा मृत्युंजय मंत्र समजून घेण्यासाठी ही शिवकथा सांगावी लागणार आहे. जो श्लोक मी नेहमी ऐकवतोय, नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे, याचा अर्थ सुद्धा समजून घेतला पाहिजे. म्हणजे उगाच आपण काहीतरी ऐकतोय आणि हा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपली गडबड कुठे होते ते समजून घेणं आवश्यक आहे. मग आपण त्या श्लोकाच्या अर्थाकडे वळूया. काय आहे की जिथे आपण महामृत्युंजय मंत्राचा जाप करतानाच गडबड करतोय, म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करायचं आहे की मृत्यूचं भय घालवण्यासाठी करायचं आहे की मृत्यू टाळण्यासाठी करायचं आहे हे आम्हाला कळत नाही. कालच्या भागात आपण ते सगळं बघितलं. आता अजून एक गंमत तुम्हाला सांगतो. आपल्याकडे काय फुकट मिळायला लागलं ना की लोकांना प्रचंड मिळवायची हौस असते. काही असो, मग ते अनुदान, सरकारी अनुदान असो की प्रसाद असो, भंडाऱ्यात गर्दी असते बघा. कारण प्रसाद मिळत असतो, वाटप होत असतो. जिथे कुठे वाटप होत आहे ना तिथे आपण याचकाच्या रूपात जात असतो. म्हणजे माझा मुळात पहिला प्रश्न आहे की आपण जन्मतःच आपली व्यवस्था आपल्याला भिकारी करत आलेली आहे, भिकारी करत आली आहे. म्हणजे गर्भात मूल राहिलं तेव्हा मातेची तपासणी मोफत, मूल जन्माला आलं बाळांपणासाठीचे भत्ते, बाळांपणाचा खर्च सगळा सरकारी यांच्यावर, मूल मोठं होऊ लागलं त्याला मिळणारा पोषण आहार, लसीकरण मोफत, शाळेत जाऊ लागलं शाळेतलं शिक्षण मोफत, पुस्तकं मोफत, तिथे पोषण आहार मोफत, थोडं शिकत शिकत पुढे जाऊ लागलं फीस माफ, हे माफ, ते माफ. पुढे पोरगं मोठं झालं, पोरगी मोठी झाली, पोरगी असेल तर शाळेत 1 रुपया मिळतो, उपस्थिती भत्ता हा भाग वेगळा. मग ती लाडकी बहीण होते, लाडका भाऊ होतो, मग PM किसानचे पैसे मिळतात, CM किसानचे पैसे मिळतात, म्हातारा होईपर्यंत संगायो, इंगायो, श्रावण बाळ अशा अनेक योजना आपल्याला लागू असतात आणि आपण फुकट घेऊ लागतो. मधल्या काळात रेशन फुकट. या याचक बनविणाऱ्या व्यवस्थेमध्ये जे काही फुकट मिळत आहे ते घेण्याची आमची सवयच लागून गेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना कुठे मध्य प्रदेशातल्या इंदोर जवळच्या सिहोरमध्ये जाऊन फुकट मिळणारं रुद्राक्ष घेण्याची सुद्धा हौस आली आहे. जायचं, घाई जायचं, प्रचंड घाई करायची, गर्दी करायची. पाणी प्यायला मिळत नाही तरी जायचं, तिथे जेवायला मिळालं नाही तरी जायचं, त्या गर्दीत चेंगरून मरून जाऊ तरी जायचं. का? रुद्राक्ष फुकट मिळणार आहे. बरं, हे रुद्राक्ष फुकट घेऊन काय करायचं आहे? काय फायदा या रुद्राक्षाचा फुकट घेऊन? माहित नाही. मिळवायचंय, घ्यायचंय एवढंच आम्हाला ठाऊक आहे. हे रुद्राक्ष महाराजांनी सांगितलंय की हे घातलं म्हणजे सगळ्या समस्या दूर होतील, अडचणी दूर होतील, आपल्या आयुष्यात चांगलं होईल. आयुष्यात चांगलं होणं म्हणजे काय? हा फार मोठा प्रश्न आहे ना. आयुष्यात चांगलं होणं म्हणजे काय? मला हसू येतं कधी कधी. लोक पूजा करतात आणि संकल्पाचा मंत्र म्हणतात. म्हणजे ते असतं ना, पहिल्यांदा GPS ऑन वगैरे करून सगळं म्हटले मंत्र, ते सगळे मंत्र म्हणतात आणि मंत्र म्हटल्यावर ही पूजा का करायची हे देवाला सांगतात. म्हणजे आता जंबूद्वीपे दंडकारण्ये मासोत्तम मासे, या महिन्यात या दिवसात या मुहूर्ताला मी अमुक गोत्र उत्पन्न ही पूजा करायला बसलो आहे. देवा का करतो आहे? अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम आयु आरोग्य लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर पुत्र पौत्र धन धान्य. बापाची पेंड आहे. 100 रुपये वामनाला आणि 100 रुपये पूजेवरचा खर्च करायचा, 1500 रुपये खर्च करून एवढं सगळं मागायचं देवाला. देवानं दुकान टाकलंय? नाही ना. अहो, पूजा
या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी नसते हे आमच्या लक्षात येत नाही. आणि मग हे सगळं मिळावं यासाठी फुकट मिळालेलं रुद्राक्ष घेऊन यायचं. रुद्राक्ष घेऊन बर रुद्राक्ष काय आहे? मला हसू याचं येतं की भगवान शंकर ललाटी आणि सर्वांगाला भस्म लावून त्या दूर हिमालयात स्मशानाचा देव, हिमालयातला देव सगळ्या सुखांना त्यागून दक्षाच्या मुलीला घेऊन राजाच्या मुलीलाही या सगळ्या सुखाचा त्याग करायला लावून तिथे बसलाय. त्याचं आवडतं फळ रुद्राक्ष. त्याचं आवडतं फळ रुद्राक्ष. रुद्राक्ष मुळात त्यागाचं प्रतीक. मुळात त्यागाचं. आपण म्हणतो ना द्राक्षाची संस्कृती रुजवायची आहे की रुद्राक्षाची संस्कृती रुजवायची आहे, तुम्ही ठरवा. रुद्राक्ष भोगाच्या विरुद्धचं फळ आहे आणि ते रुद्राक्ष गळ्यात घालून भोगाच्या अनुकूल वस्तू मिळतील याची अपेक्षा करायची. दीप घेऊन या धुंडीती अंधार, अशी अवस्था आहे ना सगळी. दिवा घेऊन अंधार शोधता येईल का? नाही ना. तसं रुद्राक्ष घेऊन भोग शोधता येतील का? भोग मिळवता येतील का? याचा विचारच आपण करत नाही. अहो देणारा करत नाही, घेणाऱ्याचं काय? देणारा करत नाही. मग गडबड होऊ लागते. मग माणसं याचकाच्या रूपात जाऊ लागतात आणि मग आम्हाला समजायला लागतं की आम्ही चुकतोय, आम्ही गडबड करतोय. मंडळी, शिवकथा ऐकताना नेमकी गडबड कोणत्या विषयात होते ते समजून घेणं आवश्यक आहे. ते लक्षात घेणं आवश्यक आहे. काय झालंय तुम्हाला सांगू. आम्ही संतांचं महात्म्यांचं एक वाक्यच विसरून गेलो. अनुभव येथे वावा शिष्टाचार न चलती चार आम्हा पुढे. अनुभव येथे शिष्टाचार झाला पाहिजे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली, हे आम्ही विसरून जातो. म्हणजे कळतच नाही आम्हाला की नेमकं कशाला महत्व दिलं पाहिजे आणि काय ऐकलं पाहिजे. महादेवाला बेलपत्र आवडतं, आम्ही बेलपत्र अर्पण करायला जातो. बेलपत्र काय आहे, का अर्पण करायचं आहे माहित नाही आम्हाला. अहो देवाच्या संदर्भाने खोटं बोलणारी माणसं इथं येतो. खोटं बोलणारी माणसं आहेत. म्हणजे बघा, मला या पंडित प्रदीप मिश्रा यांचं महादेवावरच्या प्रेमाविषयी काही आक्षेप नाही आहे, पण ते बिचारे उगाचच विष्णूला, ब्रह्मदेवाला, अन्य देवाला का बदनाम करतायत तेच मला कळत नाही. मी तुम्हाला हे व्हिडिओ आणि हे मुद्दाम सांगतोय यासाठी शिवपुराण सुरू करताना की शिवपुराण सांगण्याचा आणि शिवकथा ऐकण्याचा हा हेतू मुळीच नाही आहे आपला. ते म्हणतात की कोणत्याही देवासमोर खोटं बोला चालतं, महादेवासमोर खोटं बोलू नका. ऐका जरा. मंदिर में जाकर झूठ बोलोगे चल जाएगा, कृष्ण मंदिर में झूठ बोलोगे चल जाएगा, भवानी के मंदिर में झूठ बोलोगे चल जाएगा, गणेश जी के मंदिर में झूठ बोलोगे चल जाएगा, और शिव मंदिर में अगर झूठ बोला तो अंत समय व्यक्ति तड़प तड़प के मरता. ऐकलं. माझा एक प्रश्न आहे, विष्णू समोर खोटं बोललेलं का चालतं? गणपती समोर खोटं बोललेलं कधी चालतं? महादेवाच्या समोर खोटं बोललेलं कधी चालतं? आज सांगितलंय चालतंय, खोटं बोललेलं हरकत नाही. म्हणजे इथे खोटं बोललेलं चालतं, इथं खोटं बोललेलं चालत नाही, अशी मिथकं आपल्या मनातल्या वृत्ती का बरं पसरवायच्या? कशासाठी पसरवायच्या? म्हणजे वाटेल त्या गोष्टी वाटेल तशा पद्धतीने मांडायच्या आणि सांगायचं की मी धर्म सांगतोय, मी शिवकथा सांगतोय. लोकही वेड्यासारखे त्यांच्या मागे धावू लागतात. एक किस्सा तर भयंकर आहे बघा, भयंकर आहे. जरा तो ऐका. बच्चा एग्जाम देने जा रहा है, पढ़ाई करने जा रहा है और पास नहीं हो रहा है, या उसको आपको लग रहा है इसने पढ़ाई नहीं करी, पास नहीं होगा, तो शहद, बेलपत्री की बीच वाली पत्ती पर शहद लगा लीजिए और शंकर भगवान के शिवलिंग पर जाकर उसको बच्चे के हाथ से चिपकवा दीजिए. बच्चे ने भले पढ़ाई नहीं करी हो पूरी साल, पर बच्चा उस सब्जेक्ट में जिस दिन वो बेलपत्री चिपका कर आएगा उस दिन उस सब्जेक्ट में बच्चा पास होकर ही. ऐकला. म्हणजे बेलपत्राच्या मधल्या पानाला मधल्या बोटानं मध लावलं आणि ते शिवपिंडीवर चिकटवलं
की परीक्षेत अभ्यास न करता पोरांना पास होता येतं. जूनचा महिना सुरू आहे, शाळा सुरू होतील. पोरांनो, बाकी आपल्या आईला बिनधास्त एक काम करायला सांगा की आई उद्यापासून बेलाचं झाड बघ, त्याचे पानं आण, त्याला मधाचं बोट लाव, शिवपिंडीवर रोग चिकटून ये. मला अभ्यास करण्याची गरज नाही, मी मजा करीन. चालेल असं? जर कोणा आईला चालणार असेल तर माझ्या घरी बेलाचं झाड आहे, रोज बिनधास्त फुकट पान घेऊन जा. त्याला मध सुद्धा लावायला वाटल्यास मी फुकट देतो, कारण फुकट असल्यावर तुम्ही काही करता म्हणून सांगायला. वाटल्यास मध सुद्धा फुकट देतो. तो मध घ्या, लावा आणि चिटकून पास होतंय का बघा. काय हे शिवपुराण आहे, ही शिवकथा आहे. म्हणजे मुळात कर्म फळाच्या अपेक्षेने करावं, अपेक्षेने करू नये, हे सांगणारा आमचा धर्म. अहो वाया गेलं हो, वाया त्या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म करत राहा हे सांगणंच वाया गेलं. नमे कर्मफले स्पृहा ही सांगितलेले वाया गेलं. भगवान शंकराने असं काहीच करू नका, मसनवाड्यात राहा असं सांगितलंय का नुसतं बसून? कर्म करा हे सांगितलं ना. मग अभ्यास न करता पास होता येऊ शकेल असे तोटके तोडगे तुम्हाला शिवाच्या जवळ जाऊ देतील? म्हणजे मी ऐकलं डॉक्टरकडे न जाताच म्हणले बाईला गर्भ राहिला, नवऱ्याकडे न जाता गर्भ राहिला असं म्हणले नाहीत नशीब. मध्ये मी ऐकलं काय रोज शिवाला पाणी वाहिले आणि कॅन्सरच बरा झाला. एका बाईचं गर्भाशय काढून टाकलं होतं तरी तिला गर्भ राहिला. अशा चमत्कारिक कथांच्या मधून आपण काय साध्य करतोय? या कर्मकांडांच्या मध्ये अडकून पडणारे कांडामध्ये जास्त गुंतून पडतात आणि लोकांचं कांड करतात, हे आमच्या लक्षात कसं येत नाही? म्हणून माझा पंडित प्रदीप मिश्रा यांना विरोध नाही. ते सांगतायत ती कथा लोकांनी जरूर ऐकावी, पण कथाच ऐकावी. महाराजांनी ही कथाच सांगावी आणि जेव्हा ते कथा सांगतील तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर आमच्या मनामध्ये वाढेल. पण जर कोणी अशी शिवपुराण कथा सांगणार असेल तर ती आम्हाला नको आहे. आम्ही शिवपुराण काय ऐकायचंय तर शिवपुराणात जे वास्तव सांगितलंय, जी कथा सांगितली आहे ती ऐकायची आहे. आणि आपण आता शिवपुराणाच्या थोरवीनंतर थेट कथा ऐकायला प्रारंभ करणार आहोत. तेव्हा द एनालायझर डिवाइनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.